नमस्कार, मी प्राध्यापक अरुण मुरुमकर। आज आपण आपल्या मराठी विषयाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात करणार आहोत। पहा मित्रांनो, मराठी विषयाचं महत्त्व मी गेल्या तासाला त्या ठिकाणी सांगितलं आहे। पहा, आपण दररोज त्या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर शूट करतो आहे। याच्यामध्ये आज आपल्याला मराठी व्याकरणाचा पहिलं जे काही प्रकरण आहे, मराठी भाषेचा इतिहास, म्हणजे पहा, ज्यावेळेस मराठी भाषेचा अभ्यासक्रम खऱ्या अर्थानं सुरू होतो त्यावेळेस पहिलं प्रकरण आपल्याला त्या ठिकाणी शिकावं लागतं मराठी भाषेचा इतिहास। आणि याच्यावरती साधारणपणे एखादा किंवा एक दोन प्रश्न या ठिकाणी विचारलेले असतात। पहा, मग या प्रकरणामध्ये नेमकं पाहायचं तरी काय, तर प्रामुख्याने मराठी भाषा कशी आली किंवा कधी अस्तित्वात आली, या भाषेचे पुरावे कधी सापडले, या सगळ्या बाबींचा उहापोह आपण याच मराठी भाषेचा इतिहास या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत। तर पहा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं भाषा कशाला म्हणायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। भाषा म्हणजे काय, तर याच्यामध्ये जनरली पहा, आपण सगळे भाषा बोलतो, बरोबर आहे। आपली भाषा कुठली आहे? मराठी। आपली भाषा मराठी, म्हणजे आपण सगळेजण मराठी बोलतो। लक्षात घ्या, मराठी बोलतो आणि मराठी व्याकरण याचा काही संबंध नाही आहे। मराठी बोलतो म्हणजे मराठी व्याकरण येतं का? अजिबात नाही। काही लोकांना इंग्रजी व्याकरण येतं, पण इंग्रजी भाषा बोलता येते का? नाही। हा याचा संबंध या ठिकाणी असतो। पहा, तर भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन। सगळ्यात महत्त्वाचं, भाषा म्हणजे काय, तर विचार व्यक्त करण्याचे साधन। मग त्याच्यामध्ये तुमचे विचार असतील, अनुभव असतील, भावना असतील किंवा कल्पना असतील, हे व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय आहे? भाषा आहे। पहा, प्रत्येक त्या ठिकाणी मनुष्य असू द्यात, प्राणी असू द्यात, पक्षी असू द्यात, प्रत्येकाला स्वतःची एक वेगवेगळी भाषा असते। पहा, तुम्ही पक्षीसुद्धा आपापली वेगवेगळ्या प्रकारची भाषा त्या ठिकाणी बोलतात म्हणजे त्या ठिकाणी एकमेकांना विशिष्ट आवाजावर खुणवतील। पहा, समजा तुम्ही जर पाहिलं पक्ष्यांमध्ये, तर कधी कधी काय होतं, जर एखादं संकट येणारं असलं तर पक्षी पहा वेगवेगळा आवाज करून पक्ष्यांना खुणवतात, काहीतरी संकट येणार आहे, अशी पण भाषा असते। पहा, थोडंसं भाषेच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर याच्यात थोडासा मनुष्य प्राणी थोडा विचित्र प्राणी। मी विचित्र का म्हणेल, त्याच्या मागं पण थोडेसे कारण आहेत। पहा, बरोबर आहे, बोलायला तोंड दिलं, परंतु कधी कधी तोंडाचा वापर न करता डोळ्याची भाषा वापरलेली असते, बरोबर आहे, आणि मग कधी कधी फटके खायची वेळ येते। असा हा मनुष्य प्राणी त्या ठिकाणी आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, भाषा निर्मिती ही मानवाची दीर्घकालीन प्रक्रिया आहे। थोडे शब्द याच्यामध्ये जड आहेत, थोडे शब्द समजून घ्यायचे। जड शब्द याच्यामध्ये आपण वापरतोय कारण बऱ्याच अंशी अशा शब्दांवरती त्या ठिकाणी प्रश्न असतात। लक्षात घ्या। बघूया पुढं, मग भाषा याचा जर पुढं पाहिलं आपण त्या ठिकाणी, तर भाषेचे महत्त्व काय आहे, तर भाषा प्रामुख्यानं भाषेचं महत्त्व नेमकं काय, तर भाषा कशासाठी वापरलेली असते? सगळ्यात महत्त्वाचं बघा, भाषा हे संवादाचं प्रभावी माध्यम आहे। जर भाषा नसेल तर तुम्हाला बोलता येईल का हो? नाही बोलता येणार। म्हणून बोलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कशाची गरज असते? भाषेची गरज असते। पहा, आता हे जे मी तुमच्यासमोर दिलं आहे हे सगळं आयोगाच्या दृष्टीने दिलं आहे। पहा, ज्यावेळेस PSIचा पेपर असेल, STIचा पेपर असेल, त्यावेळेस मात्र अशा टाईपचे प्रश्न तिथे विचारलेले असतील। लक्षात घ्या, इतके साधे प्रश्न त्या ठिकाणी नसतात। दुसरं त्या ठिकाणी आहे, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय। तुम्ही या ठिकाणी ऐकता, मी बोलतोय, आपल्या दोघांचं जे काही कम्युनिकेशन चाललं आहे हे कशाच्या माध्यमातून चाललं आहे? भाषेच्या माध्यमातून चाललं आहे, म्हणजे दोघांना जोडणारा हा पूल आहे। तिसरी गोष्ट, भाषेमुळे आपले व्यवहार सुरळीत होतात। भाषेमुळे सगळं सुरळीत होतं ना। मी बोलतोय मराठी, तुम्हाला मराठीच कळत नाही, काय सुरळीत होईल का हो? समजा माझ्यापुढे एखादा तामिळ व्यक्ती आहे, मी त्याला किती जोरदार ओढून बोललो तरी त्याला काही कळणारच नाही ना, कारण भाषेचं त्या ठिकाणी कम्युनिकेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे। नंतर माणसाच्या जडणघडणीमध्ये भाषाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। ओके, भाषेमध्ये भाषण आणि लेखन या दोन बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो। कुठल्या बाबींचा? भाषण आणि लेखन याचा समावेश प्रामुख्याने भाषेमध्ये होतो। सामाजिक संदेशन करणं किंवा सामाजिक संदेशन साधणं हे भाषेचं महत्त्वाचं कार्य आहे। आणि आत्ता MPSCला गेल्या वर्षी 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारले की भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी असते। त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी खालीलपैकी कुठलेही विधानं बरोबर आहेत असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला, आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी असते। हे विधान चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे। का बरोबर आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्याची बोली वेगळी। पहा, आपण नगरमध्ये राहतो, नगरची बोली वेगळी आहे। तुम्ही जर पुण्यामध्ये गेला तर फार शुद्ध होऊन जाईल, तुम्ही जर सोलापूरमध्ये गेला तर थोडंसं वेगळी भाषा बोलली जाईल। पंढरपूर फिराल, लातूरकडे जाल किंवा औरंगाबादकडे याल, जालनाकडे जाल, थोडंसं पहा प्रत्येक ठिकाणी भाषा बदलते, बरोबर आहे। भाषा बदलते काय, म्हणजे नदीचा प्रवाह सारखा असतो का सगळीकडे? नाही। नदी पहा, जसं वळण असेल तशी नदी फिरते, जसा चढावा असेल तशी नदी थांबते, अशा प्रकारे म्हणजे भाषा त्याच पद्धतीनं भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी असते, म्हणून त्याला ती तशा पद्धतीची उपमा वापरली। नंतरची गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी सांगितली की भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नसून आत्माविष्काराचं माध्यम आहे। हा थोडासा फारसा खोल मी जातो या ठिकाणी। संवादाचं माध्यम नसून, बरं ठीक आहे, संवादाचं माध्यम नाही, मग कशाचं माध्यम आहे? आत्माविष्कार। आता आत्माविष्कार शब्द थोडासा जर आपण याच्या सखोल अर्थामध्ये गेलो तर आत्माविष्कार म्हणजे काय की एकमेकाच्या मनातलं कळणं थोडक्यात, बरोबर आहे। समजा उदाहरणार्थ प्रियकर प्रेयसी आहेत, बरोबर आहे, प्रियकर त्या ठिकाणी रुसला तर प्रेयसीला बरोबर मनातलं कळतं, काय झाला,
आत्माविष्कार झाला, याला म्हणायचं आत्माविष्कार. लक्षात घ्या, असं परीक्षेला येणार नाही, पण मी त्या ठिकाणी समजून सांगितलं की भाषा हे म्हणजे कधी कधी काय असतं की जनरली आपण हावभावावरून सुद्धा ओळखतो की हा माणूस चिडला आहे, हा माणूस आता रागात आहे, हा आपल्याशी बोलणारच नाही. तर जनरली सगळ्यात महत्त्वाचं तर हे काय आहे, भाषा हे आत्माविष्काराचं माध्यम आहे. तर जनरली असे पॉईंट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे की भाषेचं महत्त्व जर आलं तर हे अशा बाबी त्याच्यामध्ये लक्षात यायला पाहिजे. ओके, मी याच्यामध्ये सांगितलं आत्ताच की भाषेमध्ये तुम्ही जर पाहिलं बघा, भाषामध्ये मी सांगितलं, भाषेची व्याख्या मी त्या ठिकाणी सांगितली. तर याच्यामध्ये एक गोष्ट राहिली आपली, भाषा हा जो शब्द आहे, भाषा हा जो शब्द आहे कुठल्या शब्दापासून तयार झाला आहे? भाष या संस्कृत भाषेत धातूपासून भाषा हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे. हा प्रश्न बऱ्याच अंशी परीक्षेला विचारला जातो की भाषा हा शब्द संस्कृत धातूपासून, संस्कृत भाषा धातूपासून त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आपली भाषा कुठली? मग बऱ्याच अंशी लोकांमध्ये प्रॉब्लेम होतो, भाषा मराठी किंवा देवनागरी, हा बराचसा गोंधळ त्या ठिकाणी आहे. आपल्याला दोन संकल्पना त्या ठिकाणी पाहायच्या आहेत, पहिली आहे भाषा, दुसरी आहे लिपी. तर आपण सगळ्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. बघूया आपण. भाषा पाहिलं, मी तुम्हाला भाषेचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं. नंतर पुढची त्या ठिकाणी आहे भाषा. ही दोन त्या ठिकाणी भाषेचे प्रकार असतात. दोन प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणायचे स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा, मूल ज्यावेळेस जन्म घेतं, मूल जन्म घेतल्यानंतर मूल जे रडतं मूल रडून आईला खुणावतं, ह्या सगळ्या याला काय म्हणायचं तुम्ही? नैसर्गिक भाषा असं म्हणायचं. ते कृत्रिम असतं का हो? नाही, ते कसं असतं? ते नैसर्गिक. जे मूळतः आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? नैसर्गिक असं म्हणायचं आहे. आणि याच्याकडं कृत्रिम म्हणजे नेमकं काय? तर ध्वनीच्या किंवा आवाजाचा सांकेतिक खुणा, याच्यामध्ये याला म्हणायचे कृत्रिम भाषा. अर्थातच भाषेचा आपण जो पडताळा करून पाहतो याला तुम्ही काय म्हणणार? कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असं म्हणायचे. थोडक्यात मी असं सांगेल की भाषा कृत्रिम म्हणजे सांकेतिक कसं? जे आपण लिहितो पहा, बरोबर ना, हे सुद्धा काय आहे? याप्रमाणे कृत्रिम भाषा आहे ती आपण तयार केलंय. आपण काय केलंय? तयार केलंय. पण नॅचरली बोलणं हे तुमचं कशामध्ये असेल पहा? नैसर्गिक भाषेमध्ये असेल. तर अशा पद्धतीनं भाषेचे दोन त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रकार आहेत. बघा, मी तुम्हाला आता सांगितलं की डोळ्याच्या खुणांनी आपण जी भाषा करतो, त्या डोळ्याच्या खुणांनी केलेली भाषेला तिला आपण काय म्हणतो? नेत्रपल्लवी असं म्हणतो. हा शब्द सुद्धा कधी कधी विचारला जातो. त्याचप्रमाणे जी तुम्ही हातांच्या साह्यानं किंवा हातवारे करून जी भाषा आपण बोलतो त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? त्यालाच कर पल्लवी असं देखील म्हटलं जातं. पल्लवी म्हणजे बोलण्याची भाषा, कर म्हणजे हात, नेत्र म्हणजे डोळे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आहे. ओके, थोडंसं पुढं जाऊया. जर मराठी भाषेचं उगमस्थान तुम्ही जर पाहिलं तर मराठी भाषेचं उगमस्थान म्हणजे मराठी भाषेची जननी ही कुठली भाषा आहे हो? संस्कृत भाषा. म्हणजे मराठी भाषेचा जन्म हा प्रामुख्याने संस्कृत भाषेतून झाला. मग प्रश्न असा उपस्थित होतो की संस्कृत ही भाषा खूप जुनी पहा. जर आत्तापर्यंत असं जर विचारलं तर भारतातील सगळ्यात दोन जुन्या भाषा कुठल्या? तर भारतातील सगळ्यात दोन जुन्या भाषा आहेत, त्यातली एक भाषा आहे संस्कृत आणि दुसरी भाषा आहे तामिळ. कुठली भाषा आहे? तामिळ. तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं तर बरेचसे लोक, मला वाटतं या ठिकाणी आपण चित्रपट पाहता, सगळे लोक पाहता का नाही कधी कधी? त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपल्या लोकांना थोडेसे खालचे चित्रपट आवडतात, म्हणजे दक्षिणात्य भागातील चित्रपट आवडतात. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्यांचे विषय वेगवेगळे असतात, त्यांचे मंदिरं त्या ठिकाणी वेगळे, फिल्म त्या ठिकाणी असतात. म्हणजे जर पाहिलं हे सगळं भाषेशी अनुवादित मी का सांगतोय तर दक्षिणात्य भागाला फार प्राचीन किंवा पुराण त्या ठिकाणी परंपरा लाभलेली आहे पहा. म्हणजे संस्कृतच्या तुलनेमध्ये जर दक्षिणात्य भाषेतील त्या ठिकाणी भागातील जर तुम्ही भाषा पाहिल्या किंवा त्यांचं जर साहित्य पाहिलं तर अतिशय प्राचीन स्वरूपातलं आहे. म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो की भाषेमध्ये जरी आपली मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून तयार झाली आहे, बघा या ठिकाणी मराठीचा उगम किंवा प्रवास हा संस्कृत आणि प्राकृत त्याचाच एक उपप्रकार आहे बरं का. संस्कृत प्राकृत दोघांचं मिश्रण आहे. ते कुठल्या भाषा तयार झाली? त्याच्यापासून प्रामुख्याने मराठी भाषा तयार झाली. कधी कधी असा प्रश्न येतो की मराठी भाषेचा उगम खालीलपैकी टिंबटिंब या भाषेतून झालेला आहे, तर तो कुठल्या भाषेतून झाला आहे? संस्कृत आणि प्राकृत. पण कधी कधी असंही जर विचारलं तर खालीलपैकी सर्वात जुनी दोन भाषा कुठल्या? तर त्याच्यापैकी कुठली भाषा आहे? एक आहे तामिळ आणि दुसरी आहे संस्कृत. तामिळ आणि संस्कृत मी का सांगतोय? एक मी सांगितलं दक्षिणात्य, एक सांगितलं. आता या ठिकाणी याचे दोन प्रकार आहेत पहा. पुन्हा हे प्रकार मी पुढे सांगणारच आहे. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर संस्कृत जी भाषा आहे, जर भाषेच्या तक्त्यामध्ये जर दोन पाहिलं तर दोन प्रकार भाषेमध्ये पुन्हा पाडलेले असतात. यातला एक जो प्रकार असतो तो असतो इंडो युरोपियन. कुठला प्रकार येतो पहा? इंडो युरोपियन. आणि आपण जे आहोत आपण याच गटातले सगळे. कुठल्या गटातले आहेत आपण? इंडो युरोपियन. आणि दुसरा जो गट आहे भाषेचा त्याला म्हणायचं आहे द्रविडियन गट. कुठला गट येतो? द्रविडियन गट आहे पहा. दुसरा जो आहे हा दक्षिणात्य लोकांचा गट आहे पहा, द्रविडियन.
आणि हा जो आहे इंडो युरोपियन, हा प्रामुख्याने आर्य लोकांचा गट आहे. आणि आपण जो काय आहोत, आपण सगळं कोणामध्ये आहोत, आर्य लोकांमध्ये आहोत. मग आर्य लोकांची प्रामुख्यानं भाषा कुठली होती, प्रामुख्यानं संस्कृत भाषा होती. म्हणून आपली सुद्धा भाषा कुठली असणार आहे, संस्कृत भाषा. आणि पर्यायानं आपण जरी मराठी बोलत असलो तरी मराठी भाषा ही कशामधून तयार झाली, संस्कृतमधून तयार झाली. म्हणून आपली मराठी भाषा ही प्रामुख्याने कुठल्या गटामध्ये येते, ती इंडो युरोपियन गटामध्ये येते, प्रामुख्याने आर्य लोकांच्या भाषेमध्ये येते. याच तुलनेमध्ये जर तमिळ लोकांचा त्या ठिकाणी विचार केला, तमिळ भाषेचा विचार, तर तमिळ भाषा कशामध्ये येईल हो तुमची, द्रविडियन गटामध्ये येईल. पहा दक्षिणात्य भाषा आहे ना, म्हणून ती त्या ठिकाणी प्रामुख्याने या द्रविडियन गटामध्ये येईल. थोडंसं तो तक्ता आहे पुढं, मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. ठीक आहे, चला मराठी भाषेचं उगमस्थान या ठिकाणी पाहिलं. पुढचा भाग आता आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे की लिपी. आता बघा तुम्ही भाषा पाहिली, आता आपल्याला पाहायचं लिपी. बोलणं तुम्ही शिकलात, बरोबर आहे. भाषा म्हणजे काय, बोलणं आपण शिकलोत, पण आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे ना. मग बोललेलं लिहायचं, मग कशाच्या माध्यमातून लिहायचं, लिपीच्या माध्यमातून लिहायचं. बघा बोलला तुम्ही, आता ते बोललेलं लिहायचंय तर ते लिपीच्या माध्यमातून लिहायचंय. मग लिपी नेमकं काय, तर बघा ज्या खुणांनी आपण लेखन करतो त्याच लिपी असं म्हणायचंय. थोडंसं जर याची व्याख्या जर तुम्ही पाहिली तर याची व्याख्या थोडीशी वेगळी. पहा, आवाजाच्या किंवा ध्वनींच्या सांकेतिक खुणांनी आपण जे लेखन करतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, लिपी असं म्हणायचंय. पहा, आवाज किंवा ध्वनी या सांकेतिक खुणात, पहा आवाज आला, ध्वनी आला, त्याच्या साह्यानं आपण लिहितो. समजा मी जर त्या ठिकाणी सांगितलं लिहा क, तुमच्या कानावर काय पडला, क, तुम्ही लिहिला क. आता याच्यात लिहिण्यात पुन्हा प्रकार आहेत. तुम्ही हा जो क लिहिला याला मी संपूर्ण अक्षर म्हणेल, याला मी संपूर्ण काय म्हणेल, अक्षर म्हणेन. मग हे अक्षर तयार कसं होतं, हा एक प्रश्न या ठिकाणी असेल. पहा, अक्षर तयार होताना त्याच्यामध्ये सुरुवातीला पायमोडका क असेल, नंतर त्याच्यामध्ये मी एखादा स्वर मिसळेल, आणि मग हा पायमोडका क आणि हा एक स्वर, ह्या दोघांचं मिळून काय तयार होईल, तुमचा क तयार होईल. मग या पायमोडक्या कला पण पुन्हा एक व्याकरणामध्ये नाव आहे. याला व्याकरणामध्ये काय नाव आहे, तर याला व्याकरणामध्ये तुम्ही व्यंजन म्हणाल आणि याला व्याकरणामध्ये स्वर म्हणाल. मग स्वर आणि व्यंजन एकत्र येतं तेव्हा काय तयार होतं, तुमचं अक्षर तयार होतं. परंतु आपण या ठिकाणी या ज्या संकल्पना पाहतो, आपण या सगळ्या संकल्पना ध्वनीमध्ये पाहतो. कशामध्ये पाहतो, ध्वनीमध्ये. आपण या ठिकाणी इतकंच पाहतो की लिपी म्हणजे काय, तर आवाज किंवा ध्वनी यांच्या सहाय्यानं आपण जे सरळ सरळ लेखन करतो त्याला म्हणायचं लिपी. ओके, तर लिपीचे या ठिकाणी आपल्याला प्रकार पाहायचे. आता मित्रांनो, लिपीचा उपयोग काय आहे, लिपी आपण कशासाठी लिहिलं, माणसाने लिहिलं कशासाठी. समजा मी या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी तासभर बोललो, तुम्ही काही लिहिलंच नाही, तर मी जे बोललो हे तुमच्या लक्षात राहील का आयुष्यभर, नाही राहणार. कारण माणसाला जसं स्मरण होतं त्याच पद्धतीनं माणसाला विस्मरण सुद्धा होतं. जनरली आपल्याला जर तुम्ही पाहिलं, तुम्ही जर त्या ठिकाणी सायकोलॉजीमध्ये पाहिलं, तुम्ही सगळे डीएडचे विद्यार्थी त्या ठिकाणी आहात, जर तुमच्या मानसशास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मानसशास्त्रामध्ये तुम्हाला कळेल की माणसाला एका वर्षामध्ये जवळजवळ 80% जास्त विस्मरण होत असतं. बा हे बघा, हा तुम्हाला प्रश्न असेल कदाचित त्याच्यामध्ये. तर मग लिपीचा उपयोग काय, तर लिपीचा उपयोग प्रामुख्यानं काय, तर विसरून जाणाऱ्या तोंडी भाषेला टिकाऊ रूप द्यायचं. म्हणजे तुम्ही जे विसरणार आहात ना तिला लिहून ठेवायचं, कुठंतरी लिहून ठेवायचं, म्हणजे टिकाऊ रूप द्यायचं. एका ठिकाणी दिलेला संदेश लिपीमुळे दुसऱ्या ठिकाणी पोहोचवता येतो, बरोबर आहे. समजा मी या ठिकाणी बोललो, मी काय बोललो हे तुम्हाला सांगायचे, आता पोहोचायचे फार माध्यम झाले तुमच्याकडे. आता सुरुवातीला असे माध्यम होते का, सुरुवातीला एकच माध्यम होतं. कुठलं माध्यम होतं, पत्रलेखन, बरोबर आहे. मग ते पत्रलेखन केलं जायचं. आता इथं लेखन, तोंडातून शब्द पडो सर तर टाईप होऊन गेला, बरोबर. आता फार फॉरवर्ड झालं सगळं. आता मॅसेज तुमचं इंस्टाग्राम आहे, काय काय आहे तेवढं आहे सगळं, भरपूर माध्यम आहेत बोलण्याचे आपल्याकडं. आता काय तुमच्या मॅसेजला पण महत्त्व तितकं राहिलेलं नाही आहे, बरोबर आहे. तर बघा, तिसरी गोष्ट लिपीचा उपयोग, स्मरणशक्तीवर विसंबून राहण्याचा त्रास वाचतो, सारखं सारखं स्मरण करावं लागत नाही, बरोबर आहे. आणि चौथी गोष्ट, एका पिढीत निर्माण झालेलं ज्ञान दुसऱ्या पिढीत निर्दोषपणे पोहोचवता येतं. सुरुवातीला जे वंशजांनी काही थोडं पुस्तकं लिहून ठेवली, जे काही साहित्य लिहून ठेवलं हे आपल्यापर्यंत पोहोचलं, बरोबर आहे. मराठी विषयासंदर्भात अनेक लेखकांनी ग्रंथ लिहिले, पहा भरपूर ग्रंथ त्या ठिकाणी लिहिले, ते आपल्यापर्यंत पोहोचलं. कशामुळे पोहोचलं, तुमच्या लिपीमुळे पोहोचलं, कारण त्यांनी ते काय केलं होतं, लिहून ठेवलं होतं. ओके, तर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी लिपींचे उपयोग आहेत. मानवाला सर्वप्रथम कुठली लिपी सुचली, तर मानवाला सगळ्यात महत्त्वाचं कुठली लिपी सुचली, त्या ठिकाणी चित्रलिपी सुचलेली. बा मानवानं सगळ्यात महत्त्वाचं चित्र काढायला सुरू केलं. तुम्ही पाहिलं अश्मयुगाच्या काळामध्ये ते सगळे युग आहेत पहा त्यांचे. मग मानवाची उत्पत्ती कशी झाली, माकडापासून मानव कसा चालायला लागला, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण प्रामुख्यानं चित्र काढलं, चित्रावरून त्याला बोध व्हायला लागला, नंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी व्हायला लागल्या. म्हणून लिपीमध्ये जर सर्वात प्रथम लिपी सुचली असेल तर ती लिपी कुठली असणार आहे, त्या ठिकाणी चित्रलिपी असणार आहे. पहा ओके, पुढे जाऊया आपण. पहा लिपीचे जर प्रकार तुम्ही जर पाहिले तर लिपीचे प्रामुख्यानं
लिपीचे प्रामुख्याने 3 प्रकार त्या ठिकाणी पाडलेले असतात. किती प्रकार पाडले? 3. आणि हा चौथा जो प्रकार आहे हा याचाच एक उपप्रकार आहे. चौथा कोणाचा? देवनागरी लिपीचा किंवा बाळबोध लिपीचा. मग 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे ब्राह्मी लिपी. नावं फार छान आहेत पहा. ब्राह्मी लिपी काहीतरी ब्रह्मदेवाशी संबंध आहे, लक्षात घ्या. दुसरी जी लिपी त्या ठिकाणी सांगितली तिला म्हणायचे गांधारी लिपी, तिलाच म्हणायचे खरोष्टी लिपी. तिसरा जो प्रकार त्या ठिकाणी पाडला तिला म्हणायचे देवनागरी लिपी, तिला म्हणायचे बाळबोध लिपी. आणि चौथा जो प्रकार आहे तिला म्हणायचे मोडी लिपी किंवा तिला तुम्ही म्हणणार आहात धावलिपी. बघा याच्यामध्ये जर जनरली पाहिलं तर हे 4 लिपींचे त्या ठिकाणी प्रकार आहेत. समजून घ्या, नोट्समध्ये मी तुम्हाला देईल असते, काही अडचण नाही. याच्यामध्ये बघा तुम्ही जर पाहिलं तर पहिले आहे ब्राह्मी लिपी. मित्रांनो ब्राह्मी लिपी का? तर सगळ्यात महत्त्वाचं ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपींची जननी आहे. म्हणजे भारतातल्या सगळ्या लिपींच्या सुरुवातीला कुठली लिपी होती? ब्राह्मी लिपी. सगळ्यात सुरुवातीला ही लिपी अस्तित्वात आली. बरं, ह्या लिपीबद्दल अशी एक दंतकथा आहे. काय दंतकथा आहे? तर ही लिपी स्वतः ब्रह्मदेवानं निर्माण केली असा एक समज झाला आणि म्हणून त्या समजापायी या लिपीला काय नाव दिलं गेलं? ब्राह्मी लिपी असं नाव दिलं गेलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, भारतातील मी आता सांगितलं की सर्व लिपींची जननी आहे आणि भारतातील ही सर्वात प्राचीन किंवा जुनी लिपी आहे. मित्रांनो जर ब्राह्मी लिपी सगळ्यात जुनी आहे याचा एक कुठेतरी पुरावा सापडायला पाहिजे ना आपल्याला. मग या ब्राह्मी लिपीचा सर्वात जुना पुरावा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात नाणेघाट या ठिकाणी इसवी सन 2200 वर्षापूर्वीचा प्राचीन एक शिलालेख त्या ठिकाणी सापडला आणि त्या शिलालेखावर महारठीनो अशा पद्धतीचा अक्षरे कोरलेली होती. आणि हा शिलालेख म्हणजे मराठीमधील सर्वात प्राचीन शिलालेख त्या ठिकाणी मानला जातो. आणि त्याच्यावर जी काही ती अक्षरं कोरलेली होती तीच अक्षरे प्रामुख्यानं कुठल्या लिपीमध्ये होती? ब्राह्मी लिपीमध्ये होती. लक्षात आलंय? ब्राह्मी लिपीतला सगळ्यात जुना पुरावा लक्षात घ्या. याच्या अगोदरचा पुरावा जो काय होता, कुठला पुरावा? हा पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुक्यामधला पुरावा. याच्या अगोदर एक पुरावा होता, सप्तशती नावाचा ग्रंथ सापडला होता 2000 वर्षापूर्वी, पण त्याचाही जुना पुरावा हा सापडलाय आता. कुठला? तर पुणे जिल्ह्यामधला नाणेघाटामध्ये. ओके, लक्षात ठेवायचे ह्या गोष्टी या ठिकाणी. तर ओके, ही झाली पहिली लिपी. नंतर दुसऱ्या लिपी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. दुसरी जी लिपी आहे तिला म्हणायचे खरोष्टी लिपी किंवा तिलाच म्हणायचे गांधारी लिपी. खरोष्टी किंवा गांधारी लिपी काय? तर प्रामुख्याने या लिपीचा आशिया खंडामध्ये 3ऱ्या शतकापर्यंत वापर चालू होता. कुठल्या लिपीचा? खरोष्टी किंवा गांधारी लिपीचा. लक्षात घ्या. आणि प्रामुख्याने कुशाण काळामध्ये सुद्धा ही लिपी वापरली गेली. त्याचबरोबर या लिपीचा बौद्ध जो काही उल्लेख आहे, बौद्ध जे काही साहित्य आहे, तर बौद्ध साहित्यामध्ये प्रामुख्याने या तुमच्या खरोष्टी किंवा गांधारी लिपीचा त्या ठिकाणी प्रामुख्यानं उल्लेख आढळतो. पहा, नंतर आपल्याला त्या ठिकाणी तिसरी लिपी पाहायची. तिसऱ्या लिपीला म्हणायचे देवनागरी लिपी. ही आहे का आपली लिपी? ही आपली लिपी आहे का देवनागरी? देवनागरी लिपी आपली लिपी. आपली भाषा कुठली? आपली भाषा कुठली? मराठी. मग आपली लिपी कुठली? देवनागरी. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या मराठी भाषेचं लेखन आपण कुठल्या लिपीमध्ये करतो? देवनागरी लिपीमध्ये करतो. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता सांगितलं की याच्या जर नावामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याला देवनागरी नाव का दिलं? प्रामुख्यानं याला देवनागरी नाव देण्याचं कारण असं की देव आणि नगर. मी तुम्हाला सांगितलं की भाषांची 2 गटामध्ये विभागणी केली आपण. एक भाषा गट मी सांगितला इंडो युरोपियन लोकांचा गट, दुसरा गट मी सांगितला द्रविडियन लोकांचा गट. आपला जो काही गट होता, आपला गट होता इंडो युरोपियन लोकांचा गट. इंडो युरोपियन लोकांचा गट म्हणजे प्रामुख्यानं आर्य लोकांचा गट. कोणाचा गट? आर्य लोकांचा. या आर्य लोकांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर आर्य लोक हे स्वतःला फार विद्वान समजायचे. आर्य लोक हे स्वतःला फार विद्वान समजायचे, फार हुशार समजायचे. आणि आर्य लोक हे राहत असताना सगळ्यात महत्त्वाचं, हे आर्य लोक राहताना स्वतःचं एक नगर करून राहायचे, स्वतःची वस्ती करून राहायचे. ते ज्या नगरामध्ये राहत, ज्या वस्तीमध्ये राहत, तर त्यांच्या वस्तीला त्या ठिकाणी नगर असं म्हटलं जायचं. मग बघा या ठिकाणी आर्य लोक स्वतः विद्वान असल्यामुळं, स्वतःला देव समजत असल्यामुळं देव नाव त्या ठिकाणी आलं. आणि दुसरी गोष्ट, ते ज्या वस्तीमध्ये राहायचे त्यांच्या वस्तीला त्या ठिकाणी नगर असं म्हटलं. मग त्याच्यापासून कुठला शब्द त्या ठिकाणी झाला? नगर. आणि म्हणून या आर्य लोकांनी जी काही एक लिपी विकसित केली, याच लिपीला काय नाव दिलं? त्या ठिकाणी देवनागरी लिपी असं नाव दिलं. पहा, लक्षात आलंय? बघा, देवलोक आणि नगरलोक या संबंधी विविध प्रकारच्या लेखनासाठी उपयोजलेली जाणारी लिपी तिलाच म्हणायचे देवनागरी लिपी. तर मी या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला सांगून टाकलं की प्रामुख्यानं देवनागरी लिपी कुणी विकसित केली? ही आर्य लोकांनी त्या ठिकाणी देवनागरी ही लिपी विकसित केलेली आहे. मग देवनागरी लिपी जी आहे ही लिपी प्रामुख्यानं कुठल्या भाषांच्या संदर्भात वापरली जाते? तर देवनागरी लिपी प्रामुख्यानं तुमची मराठी भाषा असेल, संस्कृत भाषा असेल, हिंदी भाषा असेल, गुजराती भाषा असेल, या 4ही भाषा जवळजवळ एकमेकांशी साम्य आहेत.
बघा तुम्हाला मराठी त्या ठिकाणी तुम्ही लिहिता, तुम्ही हिंदी पण त्या ठिकाणी लिहिता, मराठी हिंदी वेगळं काय आहे का? नाही, त्याच्यामध्ये फक्त काही विरामचिन्हे बदलतील. समजा मराठीमधला तुमचा पूर्णविराम वेगळा असेल, हिंदीमधला पूर्णविराम वेगळा असेल, फरक फक्त इतकाच आहे. परंतु तिला लिहिण्यासाठी तुम्ही ज्या लिपीचा उपयोग कराल त्या लिपीला तुम्ही कुठली लिपी म्हणणार? देवनागरी लिपी असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. पहा, मग देवनागरी लिपी जी आहे ही कुठल्या लेखन पद्धतीमध्ये मोडते? तर बघा मी या ठिकाणी सांगितलंय, देवनागरी लिपी जी आहे ही अबुगिडा या लेखन पद्धतीमध्ये मोडते. पहा, अशा बारीक बारीक गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. आणि प्रामुख्याने ख्रिस्तपूर्व 500 मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आत्ताच्या देवनागरी लिपीचा त्या ठिकाणी विकास झालेला आहे. मग आता या ठिकाणी देवनागरी लिपीबद्दल आपण थोडीशी माहिती आणखी पुढे पाहूया. मित्रांनो, देवनागरी लिपीची जर वैशिष्ट्य तुम्ही जर पाहिलं तर देवनागरी लिपीची काय वैशिष्ट्य आहेत? बघा, म्हणजे जनरली आपण जे लिपी लिहितो ना ही देवनागरीचे तेच वैशिष्ट्य आहेत, फक्त थोडेसे पुस्तका स्वरूपामध्ये मांडलेत. काय मांडलं? त्याच्यामध्ये आहे देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिलं जातं. आपण आपल्या वहीमध्ये लिहितो, कसं लिहितो? डावीकडून उजवीकडे, म्हणजे ओळीच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत, बरोबर? डावीकडून उजवीकडे. ओके. देवनागरी लिपीमध्ये अक्षरांच्या डोक्यावर रेषा मारतात. तुम्ही नाही मारत, हा भाग वेगळा. आपण नाही मारत. का नाही मारत? आपल्याकडे वेळ कमी असतो, आपल्याला भरभर लिहायचं असतं. पण खरं म्हणजे काय तर देवनागरी लिपीची विशेषता म्हणजे काय आहे तर त्यांच्या डोक्यावरच्या रेषा आहेत, त्याची शिरोरेषा आहे, बरोबर? त्या डोक्यावरती रेषा मारतात त्याला तुम्ही काय म्हणतात? शिरोरेषा असं म्हणतात. दुसरी गोष्ट, शिरोरेषा या अपवाद कुणाचा आहे तर या शिरोरेषांना अपवाद कुठल्या भाषेचा अपवाद आहे? त्याला गुजराती भाषा लिहितो आपण, केमछो वगैरे असतं पाहते, पण त्याच्यामध्ये त्याला मात्र त्याच्या डोक्यावरती रेषा नसतात. पहा, तिसरी गोष्ट, देवनागरी लिपीलाच कुठली लिपी म्हणायचंय? बाळबोध लिपी असं म्हणायचे. पहा, या देवनागरी लिपीला तुम्ही काय म्हणणार आहात? बाळबोध लिपी असं त्या ठिकाणी म्हणणार आहात. कळते का सगळं? ओके. पुढची आहे मोडी लिपी. मी तुम्हाला आता सांगितलं मोडी लिपी हा काही स्वतंत्र प्रकार नाहीये. मग मोडी लिपी ही लिपी प्रामुख्यानं देवनागरी लिपीपासून तयार झाली. पहा, सुरुवातीच्या काळामध्ये मोडी लिपी अस्तित्वात येण्याचं कारण का तर तुम्ही पाहिलं, आपले आजोबा, आपले पंजोबा, आजोबा म्हणण्यापेक्षा मी थोडासा पंजोबा त्या ठिकाणी म्हणेल. पहा, तर आपले पंजोबा जे आहेत तर पंजोबाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपले पंजोबा जर शाळेमध्ये शिकले, त्या शाळेत जर त्यांचे दाखले जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिले तर ते दाखले कुठल्या लिपीमध्ये? तो मोडी लिपीमध्ये. मग मोडी लिपी म्हणजे काय? असं वेगळं काय आहे का? मोडी लिपीमध्ये वेगळं असं काहीच नाही आहे. सुरुवातीमध्ये शिकलेले फार कमी लोक होते, फार थोडे लोक त्या ठिकाणी शिकलेले असायचे. पूर्वीच्या काळामध्ये पत्र वाचण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी 2 आणे, 1 आणा, अर्धा आणा असे पैसे दिले जायचे आणि ते पत्र वाचून घेतलेलं असायचं. मग काय असायचं? शिकलेले लोक पर्यायानं कमी असायचे आणि ते कमी शिकलेल्या लोकांवरती फार लोड असायचा, कामाचा लोड असायचा ना. मग त्या कमी शिकलेल्या लोकांवरती त्या कामाचा लोड असलेल्या लोकांनी काय केलं? स्वतः लिहिता एक नवीन लिपी विकसित केली त्यांनी. म्हणजे आपण पहा, जनरली आपण पण विकसित करू शकतो, कारण आपण काही कमी नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे? हा त्याचाच प्रकार आहे. आपण ज्यावेळेस मराठी लिहितो त्यावेळेस मराठी लिहित असताना ती मराठी सरळ लिहिता, वाकडी लिहायची, अर्धी लिहायची, बरोबर आहे? मग देवनागरीमध्ये ही तरी काय आहे? देवनागरी लिपीतील अक्षरे मुडपून लिहिण्याच्या पद्धतीला कुठली लिपी म्हणायचंय? मोडी लिपी असं म्हणायचंय. मुडपून लिहितो ना, फक्त त्याला आता समजा नगर लिहायचं, त्याला असं लिहितात नगर, झालं त्यांचं नगर, बरोबर आहे? आपण मात्र शुद्धमध्ये नगर रेषा मारायची, बरोबर? ही तुमची देवनागरी, ह्या नगरलाच मुडपून लिहिलं ही तुमची मोडी लिपी. आता मला ॲक्च्युली इतकी मोडी येणार नाही या ठिकाणी, पण मोडी लिपी म्हणजे काय? असा वेगळा कुठला काय हे नाही याच्यामध्ये. लक्षात आलं तुमच्या? तुम्ही बघा, आजही मी तुम्हाला सांगितलं, आपल्या पूर्वजांचे जर दाखले पाहिले तर मोडी लिपीमध्ये दाखले मिळतात आणि ते दाखले वाचण्यासाठी त्या काळातला एखादा जुनं काय खोड राहिलंय का त्यांना घेऊन जायचं, ते दाखला वाचायचा, नंतर त्याच्यावरून मराठीत दाखला कन्वर्ट करायचा आणि तो दाखला शाळेतून घेऊन यायचा. असा प्रकार आहे, मी स्वतः पाहिलंय, पाहते. ओके. ऐतिहासिक पत्रव्यवहार व बखरी बहुतेक मोडी लिपीतच आढळणारच, कारण त्याचं कारण असते, जुन्या लोकांना लोडच तेवढा होता, फार कमी लोक होते, त्याचं कारण असते. ओके. मोडीलाच कुठली लिपी म्हणायचे हो? धावलिपी. धावत लिहायची ना, धावत वेळ नव्हता, फार फास्ट लिहायची म्हणून धावलिपी उदाहरणार्थ. आणि मग प्रामुख्यानं हेमाडपंत यांनी या लिपीचा विकास केला. या लिपीत अक्षरांची सुरुवात शेवट डोक्यावरच होते, डायरेक्ट डोक्यावर लिहित असतील बा, त्यांनाच माहिती कसं लिहितात. ओके. तर अशा पद्धतीने आहे मोडी लिपी. तर मोडीचे मी 4 प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले. लिपी हा जो शब्द आहे, प्रामुख्यानं लिपी हा शब्द लिंपणे शब्दापासून तयार झाला. पहा, कुठल्या शब्दापासून तयार झाला? लिंपणे. प्रत्येक शब्दाला काहीतरी संदर्भ आहे. पहा, लिंपणे म्हणजे काय हो? आपल्याकडं घरात शेणा मातीचे घरं असायचे बा सुरुवातीला, बरोबर आहे? ते घर आपण लिंपायचो, माती कालवायची, दगडावरती माती मारायची, घरं लिंपून घ्यायचं. म्हणजे काय? तुमचं घर जास्त काळ चांगलं राहावं, जास्त काळ टिकावं म्हणून ते लिंपलं जायचं. आणि त्याच लिंपले शब्दावरून कुठला शब्द तयार झाला? लिंपणे. आणि त्याच लिंपणेवरून कुठला शब्द तयार झाला?
लिपी हा शब्द तयार झाला. तर अशा पद्धतीनं लिपीचा हा थोडक्यात इतिहास मी त्या ठिकाणी तुमच्यासमोर सांगितला पहा. ओके, चला पुढे जाऊया आता आपण. आता आदर्श लिपी कशाला म्हणायचे, एक 2-3 संकल्पना आहेत लिपी संदर्भातल्या, त्या संकल्पना मी त्या ठिकाणी सांगतो. तर आदर्श लिपी म्हणजे काय, ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णानं दाखवला जातो, कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी त्या ठिकाणी नसतात, तर ती त्यालाच काय म्हणायचे, आदर्श लिपी त्या ठिकाणी आहे. आता देवनागरी लिपी सुद्धा आदर्श लिपी आहे. देवनागरी लिपी सुद्धा कुठली लिपी आहे, आदर्श लिपी आहे. पण त्याच्यात का आदर्श नाही काही गोष्टी तर बघूया आपण. या लिपीमध्ये प्रामुख्यानं ई व उ हे 2 स्वरांचे उच्चार ऱ्हस्व व दीर्घ होतात. बरोबर आहे. आता ई मी या ठिकाणी सांगितलं ई, तुम्हाला कळणार आहे मी कोणता ई म्हटलो, मी पहिला ई सांगितला का दुसरा ई सांगितला, नाही, मी ज्यावेळेस त्याचं शब्दामध्ये रूपांतर करेल त्यावेळेस तुम्हाला कळणार हा कुठला ई वापरला. बरोबर आहे. मी त्या ठिकाणी सांगितलं इत्यादी, मग तुम्ही सांगणार या ठिकाणी असा असा ई वापरला. बरोबर आहे. मी सांगितलं उखळ, मग तुम्हाला कळलं पहिला उ वापरला. ऊस, मग तुम्हाला कळलं दुसरा उ वापरला. याच्यावरून तुम्हाला कळेल ना. पण मी फक्त सांगितलं ई आणि उ, जर मी इतकंच त्या ठिकाणी सांगितलं तर तुम्हाला ते ऱ्हस्व का दीर्घ हे कळणार नाही. पण ह्या स्वरांचे उच्चार मात्र ऱ्हस्व आणि दीर्घ होतात. आदर्श लिपीची काय वैशिष्ट्य आहे की या लिपीमध्ये स्वतंत्र ध्वनिचिन्हे त्या ठिकाणी असतात पहा, त्याला आदर्श लिपी असं म्हटलं जातं. आणि म्हणून देवनागरी लिपीमध्ये या 2 गोष्टी त्या ठिकाणी आहेत. दुसरी गोष्ट च ज झ हे 2 वर्ण, हे जे वर्ण आहेत हे वर्ण 2 प्रकारे उच्चारलेले असतात पहा. किती प्रकारे, 2. आता बघा 2 कसे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. च बोलतो का आपण 2 प्रकारे, च 2 प्रकारे बोलतो का, एक प्रकार च आणि दुसरा प्रकार च. कसं का 2 प्रकारे, 2 प्रकारे आपण बोलतो. कसे बोलतो, समजा मी लिहिलं, मी काय लिहिलं, मी लिहिलं चव. बरं, आता मी काय लिहिलं, आता मी लिहिलं चहा. आता मी काय लिहिलं, आता मी लिहिलं चहा. बरोबर, ही तुमची, मग याला का नाही म्हणले चव, तुम्ही याला म्हणता का नाही चहा, मग ही पण झाली चव. मग ही जर चव असेल तर मग हा झाला चहा. यालाच म्हणायचं 2 प्रकार, यालाच काय म्हणायचे 2 प्रकार. च हा वर्ण 2 प्रकारे, बरोबर, हा च आणि हा च. जसं आपल्याला वाटतं तसं आपण बोलतो. हा ज सुद्धा 2 प्रकारे, ज सुद्धा 2 प्रकारे. उदाहरणार्थ मी या ठिकाणी शब्द सांगितला जमाव, जमाव. बरोबर आहे. जत्रा, जत्रा, जत्रा. बघा जसं सूट होतं तसं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ हा शब्द मी लिहिला, काय शब्द मी लिहिला, या संपूर्ण जगामध्ये, या संपूर्ण जगामध्ये का जगामध्ये, जगामध्ये 2 प्रकार त्याचे. तसं सुद्धा हे, म्हणून हे वर्ण त्या ठिकाणी प्रामुख्यानं 2 प्रकारे त्या ठिकाणी वापरलेले असतात. तर हे 2 त्या ठिकाणी अपवाद आहेत. कुठल्या लिपीचे अपवाद आहेत, आदर्श लिपी. आदर्श लिपीमध्ये कुठली लिपी, देवनागरी लिपी. तर त्या ठिकाणी हे चिन्ह किंवा हे ध्वनी त्या ठिकाणी 2 प्रकारे त्या ठिकाणी वापरलेले असतात पहा. बघा मित्रांनो, आता मराठी भाषा कधी अस्तित्वात आली हे पण आपल्याला त्या ठिकाणी कळायला पाहिजे. जर मराठी भाषेच्या संदर्भात जर तुम्ही पाहिलं तर मराठी भाषेचा पहिला पुरावा आपण जनरली परीक्षेला नेहमी उत्तर लिहून टाकतो की कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ या ठिकाणी एक त्या ठिकाणी शिलालेख सापडला इसवी सन 983 मध्ये. आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं, काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये, त्याच्यावरती काय लिहिलं होतं बघा. मराठी भाषेचा पहिला पुरावा कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ या ठिकाणी गोमटेश्वरच्या पुतळ्याखाली सापडला. त्याचं इसवी सन होतं 983 मध्ये. चामुंडराजे करवेले, करवेले हे त्या ठिकाणी पहिलं त्या ठिकाणी मराठीचा पुरावा सापडला होता. आत्तापर्यंत आपण हेच लिहिलं, आत्तापर्यंत आपण हेच लिहिलं, अद्यापही आपण तेच लिहितो की मराठी भाषेचा पहिला पुरावा कर्नाटकमधील तिथं सापडला, इथपर्यंत आपण लिहितो. परंतु आता याच्यामध्ये जर तुम्ही थोडंसं पुढं गेलं तर आणखी मराठीचं उत्खनन सुरू व्हायला सुरुवात झाली पहा. मराठी भाषेचं संदर्भ साहित्य आणखी शोधायला सुरुवात झाली. मग जसं जसं तुम्ही साहित्य शोधायला लागले जसं आता याच्यामध्ये बघा, याच्यात एक लिहिलंय मी की मराठी भाषेचा पहिला पुरावा होय याच ठिकाणी कोरलेले गंगाराजे सुताले करवेले हे वाक्य इसवी सन 1100 सुमारास कोरले गेलेले आहे. म्हणजे हे कितवीचं आहे आपलं, इसवी सन 983चं. हे नंतर कितीचं आहे, इसवी सन 1100चं. मग सगळ्यात जुना तो पहिला पुरावा, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं, पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्रीय भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम उपयोग केला. पैठण या ठिकाणी त्या ठिकाणी सातवाहन साम्राज्याची सत्ता त्या ठिकाणी होती. इतिहासामध्ये तुम्हाला त्या गोष्टी कळतील. आता मी फार इतकं त्या ठिकाणी खोलवर जाणार नाही. आणि प्रामुख्यानं देवगिरीमध्ये जी काही यादवांची सत्ता होती त्या यादवांच्या काळामध्येच प्रामुख्यानं मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या 2 भाषांची त्या ठिकाणी प्रामुख्यानं भरभराट झालेली आहे. बरं, हा पुरावा सापडला, इथपर्यंत सगळे आले. ठीक आहे, आता याच्या पुढे जाऊया आपण.
याच्यामध्ये मित्रांनो आणखी जर थोडंसं खोल संशोधन तुम्ही जर केलं तर मराठी भाषेचा 940 मध्ये सुद्धा एक त्या ठिकाणी पुरावा सापडला. आपण पहिला पुरावा पाहिला इसवी सन 983 मध्ये, आता 940 मध्ये त्या ठिकाणी सुद्धा पुरावा सापडला. तर कुठला पुरावा त्या ठिकाणी होता लक्षात घ्या. हा जो पुरावा सापडला हा पुरावा रायगड जिल्ह्यामध्ये अक्षी या गावी त्या ठिकाणी पुरावा सापडला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून दक्षिणेस 5 किलोमीटर अंतरावर मुरुड जंजिरा त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अक्षी गावामध्ये हा पुरावा त्या ठिकाणी सापडला. लक्षात घ्या, हा पुरावा सापडला. हा पुरावा राजा केशीदेवराय यांच्या संदर्भातला होता आणि हा 9 ओळींचा लेख त्या ठिकाणी त्या शिलालेखावरती होता. लक्षात घ्या, हा 9 ओळींचा लेख त्या ठिकाणी त्या शिलालेखावरती होता. आणि मग हा पुरावा, याचं जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं, हा पुरावा कुठं सापडला आपल्याला? रायगड जिल्हा, एक मिनिट, रायगड जिल्ह्यामधील अक्षी या ठिकाणी. ओके, याचा इसवी सन किती सांगितलं मी तुम्हाला? साधारण 940 मध्ये. परंतु काय झालं की हा जो पहिला पुरावा आहे हा 9 ओळींचा होता बरं का लेख. हा सगळं हा जो केशदेवराय होता ना, राजा समुद्राधिपती, त्याचं ते वर्णन केलं आहे पहा याच्यामध्ये. सगळं त्या राजाचं वर्णन केलं आहे आणि त्याच्या वर्णनास्तव हा जे 9 ओळी त्या ठिकाणी लिहिल्यात पहा, त्याच्यामध्ये त्या देवीला धान्य वगैरे दिलेलं आहे. हे सगळं त्याच्यामधलं त्या संदर्भ त्या ठिकाणी आहे. मी मुद्दा पण तुमच्या माहितीस्तव त्या ठिकाणी ते नेटवरून सर्च करून याच्यामध्ये टाकलं होतं. लक्षात घ्या. पुढं नंतर हा जो पहिला पुरावा आहे याच्यावरती थोडासा आक्षेप घेतला गेला. याच्यावरती काय आक्षेप घेतला गेला तर याच्यामध्ये पुढं पाहिलं की याच्यामध्ये डॉक्टर मिराशी यांनी काय सांगितलं, तर डॉक्टर मिराशी यांनी सांगितलं की हा जो पहिला पुरावा सापडला हा पहिले केशदेवराय यांचा नसून दुसरे केशदेव यांचा आहे. लक्षात घ्या, हा पहिले नसून कोणाचा आहे? दुसरे आहे. आणि साधारणपणे त्याचा जो कालखंड त्यांनी सांगितला, त्याचा कालखंड त्यांनी साधारण 980 सांगितला. किती सांगितला? इसवी सन 980 सांगितला. मग आता पुन्हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. हा 980 त्या ठिकाणी सांगितला. पहिला मी तुम्हाला सांगितला 934चा त्या ठिकाणी पहिला होता. नंतर मग डॉक्टर मिराशी यांनी काय सांगितलं की हा जो पहिला पुरावा सापडला हा पहिले केशदेवराय यांचा नसून दुसरे केशदेवराय यांचा आहे. मग त्याच्या तुलनेत पहिला पुरावा मानायचा कुठला, तर त्याच्यानंतर इसवी सन 940 मध्ये सोलापूर तालुक्यामधील कुडल या ठिकाणी, लक्षात घ्या बघा इथं सांगितलं मी, दक्षिण सोलापूर येथील कुडल या ठिकाणी, कुडल संगम या ठिकाणी जो काही पुरावा सापडला तो ठिकाणी एक लेख त्या ठिकाणी सगळा 2.5 ओळींचा त्या ठिकाणी त्या शिलालेखावरती वर्णन त्या ठिकाणी आहे. किती ओळींचा लेख आहे तो? 2.5 ओळींचा त्या ठिकाणी लेख आहे. आणि तो कन्नड भाषेत, कुडल हा शब्द प्रामुख्यानं कन्नड भाषेतला शब्द आहे. पहा कुठल्या भाषेतला शब्द आहे? कन्नड. थोडेसे संदर्भ लक्षात ठेवा. नंतर मग त्यांनी सांगितलं साधारण याचा जो काही कालखंड आहे हा कालखंड इसवी सन 940च्या सुमारास आहे. पहा एक मिनिट, पहा दुसरा पुरावा आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिला पुरावा मी सांगितला तर कुणी सांगितलं? डॉक्टर, कुणाचं नाव सांगितलं मी आता? डॉक्टर मिराशी यांच्या मते पहिला जो काही पुरावा सापडला रायगड जिल्ह्यामध्ये अक्षी या ठिकाणी तो पहिला पुरावा नसून तर त्या ठिकाणी त्याचा कालखंड इसवी सन 980च्या सुमारातला आहे. मग त्याच तुलनेमध्ये दुसरा जो काही पुरावा सापडला सोलापूर जिल्ह्यामध्ये कुडल या ठिकाणी दक्षिण सोलापूरमध्ये, आणि तो जो काय 2.5 ओळींचा लेख होता बघा, हा लेख मी या ठिकाणी रेड लाईनमध्ये आपल्याला दिसतोय, वाचितो विजया होईवा, हा 2.5 ओळींचा त्या ठिकाणी लेख होता. आणि हाच पुरावा सद्यस्थितीमध्ये पहिला पुरावा मानायला हरकत नाही. मी काय सांगतोय? हा पुरावा त्या ठिकाणी पहिला पुरावा मानायला हरकत नाही. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे, अद्यापर्यंत या गोष्टीला दुजोरा मिळाला किंवा नाही ही पुढची गोष्ट आहे. लक्षात घ्या. जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला की मराठी भाषेचा पहिला पुरावा, तर तुम्ही ते उत्तर काय लिहायला पाहिजे? तर उत्तर त्या ठिकाणी श्रवण बेळगोळ या ठिकाणचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. लक्षात घ्या. पण जर अलीकडच्या काळामध्ये जर त्या ठिकाणी उत्तर त्यांनी जर विचारलं रायगड जिल्ह्यामधला कुठला पुरावा, तर ते कुठल्या गावातला आहे? अक्षी गावातला आहे. आणि सोलापूरमधला जर त्यांनी विचारला तर तो कुठल्या गावातला आहे? कुडलमधला आहे. तर या गोष्टी फक्त थोड्याशा लक्षात ठेवायच्या. ओके, लक्षात आलंय का? चला नेक्स्ट आपल्याला जायचंय. पुढं आहे मराठीतली थोडीशी ग्रंथसंपदा आपण पाहूया. मराठी भाषा समृद्ध झाली. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी बऱ्याच त्या ठिकाणी नामवंत लेखकांचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये योगदान आहे. ही मराठी भाषा अस्तित्वात येण्यासाठी सुरुवातीला संत महतांनी सुद्धा त्याच्यामध्ये लेखन केलेलं आहे. म्हणून थोडीशी ग्रंथसंपदा यामध्ये आपण पाहूया. बघा याच्यामध्ये पहिला जो ग्रंथ मी या ठिकाणी सांगितला आहे विवेक सिंधू, हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? मुकुंदराज यांनी हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेला आहे.
नंतर संत ज्ञानेश्वरांनी काय काय लिहिलं, तर संत ज्ञानेश्वरांनी प्रामुख्यानं भावार्थ दीपिका लिहिलं, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा अमृतानुभव यांसारखे ग्रंथ लिहिलेले आहेत. नंतर संत एकनाथांनी भारुडं लिहिले, संत तुकारामांनी गाथा लिहिल्या, संत रामदासांनी त्या ठिकाणी दासबोध किंवा मनाचे श्लोक अशा टाईपचा त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला पहा. किंवा माईंभट यांनी कुठला ग्रंथ लिहिला आहे, लीळा चरित्र, याला लीला चरित्र असं सुद्धा म्हणतात. हे नावं लक्षात ठेवायचे, हे नावं पण त्या ठिकाणी येतात. केशवदेव व्यास यांनी दृष्टांतपाठ नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. भीष्माचार्यांनी पंचवर्तिक नावाचा त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला. आणि पाणिनी त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला, व्याकरण हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला आहे पहा. विंचू चावला देवा रे देवा, विंचू चावला गाणं ऐकलं असेल ना तुम्ही, तर हे कोणी लिहिलं, हे भारुड कुणाचं आहे, हे प्रसिद्ध भारुड संत एकनाथांचं आहे. कुणाचं आहे, संत एकनाथांचं. तर ह्या गोष्टी मी का सांगितल्या, जनरली याच्यावरती सुद्धा मराठीमध्ये एखादा प्रश्न येतो, हे खालील लेखन संपदा हे कोणी लिहिलं. समजा संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी हे ग्रंथ कोणी लिहिले, तर हे संत ज्ञानेश्वरांनी लिहिले. किंवा विवेक सिंधू कोणी लिहिला, तर मुकुंदराजांनी लिहिला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ज्ञात व्हायला पाहिजेत. ओके, चला थोडंसं पुढं जाऊया आपण. आता पाहायचं आहे आपल्याला भाषेचं स्वरूप, म्हणजे मराठी भाषेचं स्वरूप नेमकं कसं आहे लक्षात घ्या. हे भाषेचं स्वरूप पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं मातृभाषा. मातृभाषा कळते का सगळ्यांना, मातृभाषा. ओके, ही भाषा सगळ्यांना कळायला पाहिजे, बरोबर. मातृभाषा प्रामुख्यानं जी आपल्या घरामध्ये बोलली जाते त्याला म्हणायचं आहे मातृभाषा. मातृभाषा, बरोबर. आता याच्यामध्ये थोडीशी गंमत आहे. मातृभाषा जर तुम्ही पाहिलं तर आपल्या समजा एकाच जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलू शकतात, त्याच्यामध्ये मातृभाषा ह्या वेगवेगळ्या सुद्धा असू शकतात, फक्त लक्षात ठेवा. मग आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय म्हणायचं आहे, मातृभाषा असं म्हणायचं आहे. मातृभाषा कुटुंब परत बदलू शकते. मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना, काही लोक पहा जातीपाती वय थोडेसे वेगवेगळी भाषा लोक बोलतात त्या ठिकाणी. जगभरात 21 फेब्रुवारी कोणता दिवस, 21 फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मग मला सांगा, मातृभाषा हा दिवस जो साजरा केला जातो हा कुणाचा जन्मदिवस आहे. 21 फेब्रुवारी हा मातृभाषा दिवस साजरा केला जातो. सॉरी, ह्याच्यामध्ये सुसंदर्भ येत नाही. 21 फेब्रुवारी हा मातृभाषा दिवस आहे. आणि मराठी भाषा दिवस जो आहे हा मराठी भाषा दिवस कोणता आहे, 27 फेब्रुवारी. तो कुणाचा जन्मदिवस त्या ठिकाणी आहे, तो कुसुमाग्रजांचा जन्मदिवस साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी थोडासा वेगळा आहे बरं का त्याच्यामध्ये, 27 फेब्रुवारी लक्षात ठेवा. आणि हा 21 फेब्रुवारी त्या ठिकाणी वेगळा आहे. जर मराठी मातृभाषेच्या तुलनेत जर पाहिलं तर मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातली 10व्या, जगातली कितवी, 10व्या व भारतातली 4थ्या क्रमांकाची भाषा आहे. पहा कुठली भाषा, मराठीतली. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातली 10व्या क्रमांकाची व भारतातील 4थ्या क्रमांकाची त्या ठिकाणी भाषा आहे. पहा पुढे बघूया आपण राजभाषा. राजभाषा कोणाला म्हणायचो, राजभाषा त्या त्या राज्याच्या राज्यकारभाराची भाषा, त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, राजभाषा. मित्रांनो, जर भारतामध्ये जर पाहिलं तर भारतामध्ये अनेक त्या ठिकाणी राज्य आहेत. प्रत्येक राज्याची राज्यकारभाराची भाषा वेगळी आहे. काही ठिकाणी 2-2 राज्यांना एक भाषा आहे, बरोबर आहे. आपली मराठी भाषा आहे का 2 राज्यांना, आपली मराठी भाषा आहे का 2 राज्यांना. आपली मराठी भाषा 2 राज्यांना आहे. पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, दुसरं राज्य आहे गोवा. 2 राज्यांना आपली भाषा आहे, थोडक्यात लक्षात ठेवा. ओके, तर बघा याच्यामध्ये सध्या 22 प्रादेशिक भाषांना राज्यघटनेनं मान्यता देण्यात आलेली आहे. 22 राज्यभाषा म्हणजे जितके काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये 22 या राज्यभाषा आहेत. महाराष्ट्र असेल मराठी असेल, मध्य प्रदेश असेल हिंदी असेल, कर्नाटक असेल काय असेल कन्नड असेल, तामिळनाडू असेल तामिळ असेल, तिथल्या भाषा यांना म्हणायचे राजभाषा. परंतु त्या भाषेला त्या त्या राज्यानं स्वतःच्या राजभाषेचा दर्जा द्यायला पाहिजे. मराठी ही एकमेव महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्र राज्यानं मराठी सोडून दुसरी कोणतीही राजभाषा स्वीकारलेली नाही. आता वरून महाराष्ट्र शासनाकडून एक परिपत्रक आलं आहे. परिपत्रकामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी जर प्रशासनामध्ये असाल तर प्रशासनामध्ये भाषेला त्या ठिकाणी मराठी भाषेचाच वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. आता बरेचसे डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहे. समजा उदाहरणार्थ मी त्या ठिकाणी GST डिपार्टमेंटमध्ये आहे. GST डिपार्टमेंटमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी बराचसा सगळा जो काही व्यवहार आहे तो सगळा इंग्रजी भाषेतून चालतो. जे काही पत्र आहेत सगळं इंग्रजी भाषेतून त्या ठिकाणी असतात. परंतु महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार आता मात्र तो कारभार सगळा कशामध्ये चालतो आहे, मराठीमध्ये चालतो आहे. ओके, बघूया आपण पुढे जाऊया. पुढची आहे प्रमाण भाषा. प्रमाण भाषा बघा, महाराष्ट्रातील सर्व प्रदेशातील बहुजन समाजाला जी भाषा समजते
पटते, मान्य असते, तसेच शासकीय, निमशासकीय व सार्वजनिक पातळीवर ज्या भाषेत चालतात ती भाषा कुठली आहे? प्रमाण भाषा. बघा, प्रमाण भाषेला स्वतंत्र लिपी असते, म्हणजे आपली प्रमाण भाषा मराठीची, असं वेगळं काही नाही आहे, लक्षात घ्या. परंतु आपण त्या ठिकाणी संदर्भ त्या ठिकाणी पाहतोय. पुढं पाहायचं आपल्याला बोलीभाषा. बोलीभाषेमध्ये काय हो? बोलीभाषा म्हणजे सरळ सरळ बोलणारी भाषा आहे. याच्यामध्ये वेगळं काहीच नाही आहे. काय सांगितलं आहे बोलीभाषेमध्ये त्यांनी? बघा, विवक्षित समाजगटात परस्परांना सहज कळणारी पण लगतच्या समाजगटाच्या बोलीहून थोडीशी वेगळी असणारी. मी तुम्हाला आता सांगितलं, बोलीभाषा आपली जरी भाषा मराठी असली, या मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बोली आहेत, बरोबर. अरे संसार ऐकलं का तुम्ही? अहिराणी भाषा ऐकली असेल तुम्ही. बहिणाबाई चौधरींची त्या ठिकाणी थोडीशी भाषा मराठीची आहे, पण थोडंसं वेगळं आहे. तुम्ही जळगावमध्ये गेले, भाषा थोडीशी वेगळी होते. तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलं की वारंवार वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या भाषा असतात. मग आपण ज्या वेगवेगळ्या भाषा बोलतात त्याला थोडक्यात काय म्हणायचं? थोडक्यात बोलीभाषा. परंतु भाषा काय असते? ती मराठीच असते. ओके. बोलीभाषेचे मुख्य प्रकार. बोलीभाषेचे मुख्य प्रकार किती आहेत? 2. पहिला प्रकार त्याच्यामध्ये त्यांनी सांगितला की भौगोलिक परिसरानुसार असणारी बोलीभाषा, आणि दुसरी आहे आदिवासी बोलीभाषा. आदिवासीमध्ये कुठली आहे? गोंडी आणि भिल्ल. आणि तिसरी आहे समूहानुसार बोलीभाषा. आता हे काही इतके प्रकार त्या ठिकाणी महत्त्वाचे नाहीत, फक्त थोडंसं माहिती म्हणून त्या ठिकाणी लक्षात असू द्या की भौगोलिक परिसरानुसार किंवा आदिवासींच्या बोलीभाषा. पण ह्या 2 मात्र मान्यताप्राप्त भाषा आहेत बरं का. ह्या 2 कुठल्या? गोंडी आणि भिल्ले. लक्षात द्या. ओके. पुढं बघूया आपण. आता थोडंसं याच्यावरही काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. थोडंसं आपण याचा संदर्भ घेऊया. बघा, पहिल्याच्यामध्ये सांगितलं अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी, चंदगडी, झाडीबोली, तावडी, देहबोली, नंद भाषा, बेळगावी, मालवणी इत्यादी या प्रमुख बोलीभाषा आहेत. बोलीभाषा मी तुम्हाला सांगितलं ना, बोलीभाषेमध्ये बघा अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी हे सगळं मराठीचे. कोल्हापूरचे लोक मराठी सोडून वेगळं बोलता का? तर आपण काय म्हणतो? कोल्हापुरी भाषेत बोलतो. कुठल्या भाषेत बोलतो? कोल्हापुरी. मग ते काय, ते भाषेला थोडासा झटका देऊन बोलतील. आपल्याकडे पण नगरी आहे, आपली कुठं कळते लगेच, आपली काय सांगायची गरज नाही, बरोबर आहे. कुठं कळतं हे नगरचं आहे, काय विषय नाही. बघा याच्यामध्ये तर या सगळ्या बोलीभाषेत मग बरेचसे नामवंत लेखकांनी, साहित्यिकांनी साहित्य लिहिलं. कशामध्ये साहित्य लिहिलं? तर प्रामुख्याने याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर भालचंद्र नेमाडे, ना. धो. महानोर यांच्या साहित्यामध्ये कुठली भाषा आढळली हो? त्या ठिकाणी अहिराणी बोलीभाषेचा उपयोग केला आहे. हे पण प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात. नंतर जर दुसरं तुम्ही पाहिलं, मुकुंद राजांच्या विवेक सिंधू ग्रंथातील अनेक अपरिचित शब्द कुठल्या भाषेतील आहेत? झाडी बोली भाषेतील आहेत. नंतर तिसऱ्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल देहवाली भाषेचे खडवळ व मेवाचे 2 प्रकार त्या ठिकाणी आहेत. नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांनी कोणत्या भाषेचा उपयोग केला? नंद भाषेचा उपयोग केला. असे पण प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. पु ल देशपांडे यांनी रावसाहेब कथेमध्ये कुठल्या भाषेचा उपयोग केला? बेळगावी भाषेचा वापर केला. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकामुळे प्रसिद्ध झालेली भाषा कुठली भाषा आहे? मालवणी भाषा आहे. आणि लीळा चरित्र मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की लीळा चरित्र हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कुठल्या भाषेमध्ये आहे? वराडी भाषेमध्ये हा ग्रंथ आहे. असे बारीक बारीक थोडे संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ते संदर्भ मी त्या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. ओके. तर मराठी भाषेचे प्रदेश त्या ठिकाणी बघा, मराठी भाषा मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये बोलतात. त्याचबरोबर 29 घटक राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि 72 देशामध्ये मराठी भाषिक वस्ती आहे. त्याच्यामध्ये किती देशामध्ये भाषा बोलली जाते आपली? असं नका समजू फक्त महाराष्ट्रामध्येच मराठी आहे, असं नाही. जगाच्या पाठीवरती भरपूर देशामध्ये मराठी बोलणारे लोक आहेत. त्यातल्या त्यात किती देशामध्ये आहेत? 72 देशामध्ये लोक त्या ठिकाणी मराठी भाषा बोलतात. महाराष्ट्र याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती बदामी यांच्या शिलालेखामध्ये आढळते. महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती बदामी यांच्या शिलालेखामध्ये आढळते. तर महाराष्ट्राचा उल्लेख, 2 गोष्टी त्या ठिकाणी सांगतोय. महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती कुठं सापडली? बदामी यांच्या शिलालेखामध्ये आढळले. तर महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख विनय पिटक या बौद्ध ग्रंथामध्ये प्रामुख्याने आढळतो. कुठं आढळतो? महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख या विनय पिटक या बौद्ध ग्रंथामध्ये आढळतो. आणि महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती म्हणजे वेगळा अर्थ आहे बरं का, लक्षात ठेवा. तर त्या बदामी ग्रंथामध्ये त्या ठिकाणी आहे. ओके. पुढे जाऊया. मी आता सांगितलं की 2 प्रकारचे भाषिक गट आहेत. किती प्रकारचे गट आहेत? 2. पहिला जो गट आहे, कुठला गट आहे पहिला? इंडो युरोपियन गट. आणि दुसरा जो गट आहे त्याला म्हणायचं आहे द्रविडियन गट. आपली भाषा कुठल्या गटामध्ये आहे? इंडो युरोपियन गटामध्ये आपली भाषा आहे. ओके. आता तुम्हाला पुढं हा संदर्भ लागेल. तर याच्यामध्ये आपण पुढे गेलो तर एक संकल्पना आहे मित्रांनो, अभिजात भाषा म्हणजे काय? अभिजात भाषा म्हणजे काय? अशी एक भाषा की ती भाषेला महाराष्ट्र शासनानं अभिजात भाषा म्हणून मान्यता दिलेली असायला पाहिजे. लक्षात घ्या.
मग या अभिजात भाषामध्ये दक्षिण भारतातील भाषा द्रविडियन गटातील असून त्यांना अभिजात भाषेचा दर्जा आहे. मग अभिजात भाषेचा दर्जा कधी प्राप्त होतो हे आपल्याला अगोदर कळायला पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? अभिजात भाषेचा दर्जा कधी प्राप्त होतो? तर मित्रांनो लक्षात घ्या, अभिजात भाषेचे निकष काय आहेत नेमके. तर ती भाषा सुमारे 1,500 ते 2,000 वर्ष जुनी असली पाहिजे. भाषा काय असायला पाहिजे? 1,500 ते 2 वर्ष जुनी असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ती भाषा बोलणाऱ्यांनी त्या भाषेचे मूल्य समजून प्राचीन साहित्याचे जतन केलं पाहिजे. हा दुसरा एक त्याचा निकष आहे बा. तिसरं, त्या भाषेला स्वतःची एक स्वतंत्र परंपरा असायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट, त्या भाषेच्या आधुनिक आणि प्राचीन मोठे अंतर नसावे पहा. म्हणजे आधुनिकता आणि प्राचीनता म्हणजे या ज्या दोन गोष्टी आहेत, म्हणजे जुनं आणि नवं, यात फारसा अंतर नसायला पाहिजे. याच्या तुलनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या सगळ्या गोष्टी जेव्हा निकष पूर्ण होतो त्यावेळेस त्या भाषेला कुठला दर्जा मिळतो? अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. मग मराठी भाषेचा जर विचार केला तर मराठी भाषा अभिजात भाषा आहे का? मराठी भाषा अभिजात भाषा आहे का? तर नाही. मराठी भाषा अभिजात भाषा नाही. नाही का नाही? समजून घ्या. मराठी भाषेची उत्पत्ती कुठून झाली हो? मराठी भाषेची उत्पत्ती प्रामुख्याने संस्कृत भाषेतून झाली. लक्षात घ्या. मग संस्कृत भाषेला मात्र दर्जा आहे. कुठल्या भाषेत दर्जा आहे? त्याला अभिजात भाषेचा दर्जा संस्कृत भाषेला आहे. लक्षात घ्या. मग संस्कृतमधूनच मराठी निर्माण झाली. मग मराठी भाषेचं साहित्य तितकं जुनं आहे का? मराठी भाषा हे सगळे निकष त्या ठिकाणी पूर्ण करते का? ह्या पण गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. लक्षात घ्या. म्हणून मग त्या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या ज्या काही भाषा आहेत त्या भाषा प्रामुख्यानं सगळ्या दक्षिणात्य गटातील भाषा आहेत. पहा, कुठल्या गटातील? दक्षिणात्य. मग त्याच्यामध्ये कुठल्या भाषा आहेत? तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने तमिळ आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, मल्याळम आहे, कानडी आहे, उडिया आहे आणि आपली कुठली एकमेव? संस्कृत. आपली एकमेव फक्त संस्कृत. बघा, आणि संस्कृतमधून कुठली तयार झाली? मराठी तयार झाली. पहा, तर ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. म्हणून आजतागत मराठी भाषेला त्या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी एक समिती त्या ठिकाणी नेमली गेली. आणि ही समिती प्रामुख्यानं कुणाच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली? ही समिती प्रामुख्यानं प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली गेली. आणि आत्तापर्यंत त्या समितीचा त्या ठिकाणी अभ्यास या अभिजात भाषेच्या संदर्भात त्या ठिकाणी चालू आहे. ओके, कळतंय का? चला नेक्स्ट पाहिजे. पुढं आहे मराठीतील सुप्रसिद्ध काव्यपंक्ती. कुणी काय काय त्या ठिकाणी गीतं रचलेली आहेत. हे गीतं सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारलेली असतात. लक्षात घ्या. मराठी असे आमची मायबोली हे कुणी म्हटलंय? हे म्हटलं त्या ठिकाणी माधव जुलेन यांनी म्हटलंय. पहा, मराठी असे आमची मायबोली जरी ती आज राजभाषा नसे ऐश्वर्य आज या माऊलीला यशाची दिव्य आशा असे. अशा टाईपची त्या ठिकाणी काव्यपंक्ती आहेत. माधव जुलियन, माधव हे त्यांचं नाव, जुलियन त्यांच्या प्रेयसीचं नाव. लक्षात घ्या. माधव जुलियन असा कवी ऐकलं तुम्ही? जुलियन नावाचं आहे का भारतामध्ये? हे परदेशातलं आहे सगळं. लक्षात घ्या. यांना प्रेम झालं होतं. मी आता सांगत नाही का या गोष्टी. यांचे प्रेयसीचं नाव त्यांनी धारण केलं. जुलियन नावाची त्यांची प्रेयसी होती. यांचं खरं नाव वेगळं आहे. पहा, यांचं खरं नाव यांचं खरं नाव काय आहे? माधव त्र्यंबक पटवर्धन हेच यांचं खरं नाव आहे. कोणाचं? माधव जुलियन यांचं खरं नाव वेगळं आहे. पहा, पण त्यांनी काय केलं? प्रेयसीचं एक नाव, स्वतःचं एक नाव, दोघांचं मिळून एक नाव तयार केलं. कुठलं नाव तयार केलं? माधव जुलियन. आणि माधव जुलियन नावानं सगळं लेखन केलं. बरोबर आहे. असा विषय तो जाऊ द्या. तो काय फारसा महत्त्वाचा नाही. फक्त त्यांनी काय लिहिलं हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. लाभले आमास भाग्य, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. जा, बरोबर ना? ह्या काव्यपंक्ती तुम्ही ऐकल्या. मराठी भाषा दिनाला भरपूर काव्यपंक्ती असतात. सगळ्या आपण टाकतो. त्या कुणी लिहिलं? सुरेश भाटांनी लिहिलं. जगाला प्रेम अर्पावे कुणी सांगितलं? साने गुरुजींनी सांगितलं. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे कुणी सांगितलं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलंय. पहा, हे राष्ट्रदेवतांचे गदी माडगुळकरांचं त्या ठिकाणी गीत आहे. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, कुसुमाग्रजांचं गीत त्या ठिकाणी आहे. आणि सर्वात्मका शिवसुंदरा अभिवादना या त्या ठिकाणी हे जे गीत आहे हे सुद्धा गीत कोणाचं आहे? कुसुमाग्रजांचं गीत आहे. याच्यावरती सुद्धा नाही म्हटलं तरी एक प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. बघा, पुढे आणखी गीत त्या ठिकाणी आहेत. हे सगळे गीतं उदाहरणार्थ बहु असो तो सुंदर संपन्न की महा ही एक गीत त्या ठिकाणी आहे. हे गीत कोणी लिहिलंय? श्रीपाद कृष्ण कोलाटकर यांनी त्या ठिकाणी गीत लिहिलंय. पहा, तर अशा टाईपचे. आता ह्याच्यावर पण प्रश्न विचारला होता. काळ्या मातीत ती पण चालते. हे गीत कुणाचं आहे? आम्हाला माहीत दिसतं. आम्ही फक्त गाणे पुटपुटतो, परंतु ते गाणं कोणी लिहिलंय हे आम्हाला माहीत नसतं. तर हे गीत कोणी लिहिलंय? श्री विठ्ठल वाघ यांनी हे गीत त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं मराठी भाषेचा महिमा सांगताना बऱ्याचशा नामवंत साहित्यिकांनी मराठी भाषा वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी वर्णिलेली आहे, जे मी तुमच्यासमोर आता त्या ठिकाणी सगळं मांडलेलं आहे. चला,
1930 पासून मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरू झालं. साहित्य संमेलन कळतं ना तुम्हाला? प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी साहित्य संमेलन भरलं जातं पहा. मग साहित्य संमेलनाचे त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. बाल साहित्य संमेलन आहे, विद्रोही साहित्य संमेलन आहे. मग याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस सर्व जगभरात मराठी बांधवांकडून मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो, लक्षात घ्या. नंतर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोष तयार करून घेतला गेला. कुणी केला? छत्रपती शिवाजी महाराज. 1960 महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाची त्या ठिकाणी स्थापना केली. या बारीक बारीक गोष्टी मी का सांगतोय तर याच्यावरती सुद्धा कधी कधी परीक्षेला प्रश्न नाकारता येत नाही, म्हणून ह्या गोष्टी फक्त आपल्या त्या ठिकाणी नजरेखालून जायला त्या ठिकाणी असायला पाहिजेत. ओके, चला नेक्स्ट बघूया पुढं आपण. आता ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हटलं जातं? तर प्रामुख्यानं मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तरखडकर, जेणेकरून ज्यांचा मराठीच्या याच्यामध्ये फार मोठं योगाचं त्या ठिकाणी योगदान आहे, मोलाचं योगदान आहे. नंतर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कुणाला म्हटलं जातं? विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि त्यानंतर मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना संबोधलं जातं. तर अशा पद्धतीने हे 3 नावं आपल्या त्या ठिकाणी लक्षात असायला पाहिजेत. ठीक आहे, चला नेक्स्ट जाऊया आपण. पुढं पहा व्याकरण. आता आपण आलो बरं का व्याकरणावर. आता सगळा अभ्यास करून आपण कुठं आलो? व्याकरणावर त्या ठिकाणी आलो. व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र, त्याला तुम्ही काय म्हणता? व्याकरण असं म्हणतो पहा आपण. मग व्याकरण हा जो शब्द आहे, व्याकरण हा शब्द वि अधिक आ अधिक कृ अशा टाईपच्या उत्पत्तीपासून तयार झाला, लक्षात घ्या. कृ म्हणजे करण यापासून बनलेला आहे. व्याकरण शब्द कशापासून तयार झाला आहे? वि अधिक आ अधिक कृ याच्यापासून व्याकरण शब्द तयार झाला, लक्षात घ्या. प्रामुख्यानं महर्षी पतंजली यांनी व्याकरणाला शब्दानुशासन असं देखील म्हटलेलं आहे. महर्षी पतंजलींनी काय म्हटलं? व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आता थोडेसे शब्द या ठिकाणी इथं का होतात? तिथं जे स्लाईड आपण तयार करतो तिथं फॉन्ट वेगळे असतात आणि इथं याच्यामध्ये ते फॉन्ट नसतात, म्हणून ते थोडंसं मिस्टेक होतात. थोडंसं समजून घ्या. भाषेचे व्यवहारच्या नियम. आता व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरणाचे 2-3 त्या ठिकाणी नियम त्यांनी सांगितले, 2-3 व्याख्या त्या ठिकाणी सांगितल्या की भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवलेले जातात ते नियम स्पष्ट करणारं शास्त्र, त्यालाच म्हणायचे व्याकरण. दुसरी गोष्ट, व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र. शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे लिहावे व्याकरण शिकल्याने समजते, असे आद्य मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंगांनी म्हटलेलं आहे. 2-3 गोष्टी या व्याकरणावरती त्या ठिकाणी सांगितलं की व्याकरण म्हणजे काय, कशाला म्हणायचंय, कुणी व्याकरणाला काय काय म्हटलंय, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुमच्यासमोर आहेत. थोडंसं पुढं पाहायचं मित्रांनो. आता मराठी व्याकरणाचे प्रकार सुद्धा त्या ठिकाणी आहेत. मराठी व्याकरणाचे प्रामुख्याने 4 प्रकार पाडलेले असतात. किती प्रकार आहेत? 4. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणायचे आदेशात्मक व्याकरण. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचे वर्णनात्मक व्याकरण. तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचे तौलनी व्याकरण. आणि चौथा जो प्रकार याच्यामधला आहे त्याला म्हणायचे ऐतिहासिक व्याकरण. असे 4 प्रकारचे प्रकार या ठिकाणी मराठीमध्ये व्याकरणाच्या त्या ठिकाणी पाडलेले असतात पहा. ओके, पुढं बघूया आपण. आता मराठी व्याकरणावरती जुनी पुस्तकं कुणी लिहिली तर हे लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचं मराठी व्याकरणावरती पहिलं पुस्तक लिहिलं गेलं, सगळ्यात पहिलं जे पुस्तक लिहिलं गेलं तर ते पुस्तक कोण लिहिलं? सर विल्यम कॅरी यांनी 1805 साली पुस्तक लिहिलं. आणि ते पुस्तक जे होतं ते पुस्तक होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. हे पहिलं पुस्तक त्या ठिकाणी लिहिलं गेलं. नंतर दुसरं पुस्तक जे लिहिलं गेलं, आता हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे बरं का, याच्यावरती आत्तापर्यंत प्रश्न आलेत पहा, समजून घ्या. नंतर दुसरं जे पुस्तक लिहिलं गेलं 1836 साली पुस्तक लिहिलं गेलं. पुस्तक लिहिलं कोणी? दादोबा पांडुरंग तरखडकर. पुस्तकाचं नाव होतं महाराष्ट्र भाषेचं व्याकरण. नंतर त्याच साली त्याच नावाचं पुस्तक लिहिलं गेलं. कोणी लिहिलं गेलं पुस्तक? गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलं पहा. वर्ष तेच, पुस्तक तेच, फक्त त्याच्यामध्ये लेखक मात्र वेगळा आहे. नंतर चौथं पुस्तक लिहिलं गेलं गोपाळ गणेश आगरकर यांनी. कुठलं पुस्तक लिहिलं? वाक्यमीमांसा नावाचं पुस्तक लिहिलं गेलं पहा, चौथं पुस्तक. आणि त्याचं इसवी सन किती होतं त्या ठिकाणी? 1853. नंतर 1883. नंतर मोरकेशव दामले यांनी पुढचं पुस्तक लिहिलं शास्त्रीय मराठी व्याकरण. त्याचा इसवी सन होता 1911 साली पहा. आता प्रामुख्याने तुम्ही जर याच्यावरती पाहिलं तर आत्तापर्यंत दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी खालीलपैकी टिंबटिंब हे मराठी व्याकरणावरती पुस्तक लिहिलं आहे. तर लक्षात घ्या. तर ते पुस्तक कुठलं लिहिलं? महाराष्ट्र भाषेचं व्याकरण, मराठी भाषेचं व्याकरण
नाही. कळतंय ना? प्रामुख्यानं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा, व्याकरणाच्या अभ्यासातील आता मोरोकेशव दामले यांनी लिहिलेले शास्त्रीय मराठी व्याकरण, बघा बरं का, कुणी मोरोकेशव दामले यांनी लिहिलेलं शास्त्रीय मराठी व्याकरण हा मराठी व्याकरणाच्या अभ्यासातील प्रामुख्यानं धर्मग्रंथ मानला पाहिजे. म्हणजे अतिशय महत्त्वाचा ग्रंथ त्या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेजर कँडी यांनी दादोबांच्या व्याकरणामध्ये त्या ठिकाणी अनेक ते पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये अनेक चुका सुचवलेल्या आहेत किंवा सुधारणा त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत. कुणी सुचवलेल्या आहेत तर मेजर कँडी यांनी. ओके, तर अशा पद्धतीनं मराठी व्याकरणावरची पुस्तकं आहेत. जनरली ही पुस्तकं आपल्याला त्या ठिकाणी कळायला पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी किंवा मराठी भाषेचा इतिहास मी तुमच्यासमोर गेले 1 तासापासून सांगितलेला आहे. तर हे सगळं आकलन करा, थोडंसं व्यवस्थित वाचा. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.